स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। महड येथील श्री वरदविनायकाच्या मंदिर विश्वस्त कमिटीवर स्थानिक महड येथील ग्रामस्थांचे सदस्य असावेत अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होती। याबाबत बैठक पार पडली होती। त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी ग्रामस्थ आणि मंदिर कमिटी यांची संयुक्त बैठक पार पडली असून यावर तोडगा काढून निर्णय घेतल्याने विश्वस्त कमिटीवर नवीन सदस्य घेण्याचा तिढा सुटणार आहे। अष्टविनायकांपैकी चौथा गणपती म्हणून खालापूर तालुक्यातील महड येथील श्री वरदविनायकाचे स्थान असल्यानं या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येत असतात। यामुळे या पवित्र स्थानाच्या मंदिर कमिटीवर स्थानिक महड येथील सदस्य असावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केल्यानं याबाबत अस्तित्वात असणाऱ्या विश्वस्त कमिटीकडे मागणी केल्यानं या ग्रामस्थांच्या मागणीला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी मंदिराच्या सभागृहात बैठक संपन्न झाली। यात मंदिर कमिटीवर स्थानिक सदस्य कमिटीवर घेण्यासाठी अस्तित्वात असणारी कमिटी सहकार्य करेल, यासाठी नवीन घटना तयार करण्यासाठी ग्रामस्थ आणि मंदिर विश्वस्त कमिटी समन्वय साधून तयार करेल आणि जे कागदपत्र पुरावे लागणार असतील ते धर्मदाय आयुक्त कार्यालयात नियमानुसार सादर करावेत, त्याला कुणाचाच विरोध नसेल अशी भूमिका मंदिर विश्वस्त कमिटीने घेतल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मोहिनीताई यांचे आभार व्यक्त केलेत। नमस्कार। गणपती बाप्पा मोरया। ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन दोघांमध्ये समन्वयाने निर्णय घेण्याचे ठरले आहे। ग्रामस्थांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी एक छोटासा विषय झाला, त्याच्यातून गावातले विश्वस्त का नाही, जर एखादा इथे घटना घडली तर विश्वस्त ठाण्यावर सगळे विश्वस्त हे ठाण्याला राहतात। रायगड जिल्ह्यातील किंवा महड गावातील एकही विश्वस्त नाही। मग उद्या कुठल्याही इथे घटना घडली किंवा काय अनुचित प्रकार घडला तर त्याच्यासाठी स्थानिक विश्वस्त असावे हा विषय लावून धरला। त्या विषयाला अनुसरून विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांची बैठक आज 30 तारखेला घेण्याचे ठरले। या विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत सखोल चर्चा होऊन ग्रामस्थांना विश्वस्त मंडळात घेण्यात आणि जे विश्वस्त मंडळ घेण्यासाठी जी घटनेत तरतूद आहे ती घटना बदल करण्यासाठी जे विश्वस्त मंडळाकडून जे मदत लागेल किंवा विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त म्हणून घेण्यास जे मदत लागेल ते विश्वस्त मंडळ पूर्णपणे सहकार्य करेल आणि ग्रामस्थांपैकी विश्वस्त मंडळात सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात 50% जास्त सदस्य विश्वस्त मंडळामध्ये दाखल करून घेण्यात विश्वस्त मंडळाचा कुठल्याही प्रकारचा हरकत नाही, आता त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, खालापूर।